मजा दे नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. नर्मदा परिक्रमा सुलपानी झाडी मुलगी या आश्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. हां. माते आपलं नाव सांगा बरं, नर्मदे हर. आपण कुठून आहेत? माझं नाव सौ अंजना उद्धव उंगुर्डे. मी महाराष्ट्रातून सोलापूरहून आलेली आहे. परिक्रमावासी आहे. आणि इथं आश्रमात खूप छान सोय जेवणाची, सकाळची नाश्त्याची, संध्याकाळची जेवणाची छान सोय केली. शिवाय आम्हाला त्रास झाला, पाय दुखू लागले, गुडघे दुखू लागले, तर एक बाबाजी आले. त्यांनी छान मस्त तेल लावून मॉलिश केलं, गोळ्या दिल्या. धन्यवाद. खरंच यांचं धन्यवाद कसे मानावे हे आम्हाला कळत ते नाहीये. जाऊ दे, खूप सेवा आपली पहिली केली. परिक्रमा आहे काय? ही परिक्रमा पहिलीच आहे आमची. पहिलीच आहे. पहिलीच आहे. बरं, आपण कोणाकडनं प्रोत्साहन घेतलं की आईची परिक्रमा होते असं? आमच्या सोलापूरमधल्या साखरेताई आहेत, त्यांच्याकडून प्रोत्साहन घेतलं आम्ही. काय त्यांनी काय सांगितलं आपले अनुभव? त्यांनी अनुभव सांगितले की मैयाची परिक्रमा करा आणि तटाने करा म्हणले. पण तटाने करता आलं नाही. आता बरंच पाणी साठल्यामुळं आम्ही शूलपाणीच्या झाडीतून, त्यांनी सांगितलं पुन्हा शूलपाणीच्या झाडीतून करा. मैयाचा खूप आनंद येतो, खूप आनंद मिळतो. आणि खरंच मैया कुठं उपाशी ठेवत नाही, रस्त्यात कुठं दमू देत नाही. कंटाळा आला, काय झालं तरी काहीतरी लगेच पाठवती. चहा पाणी आम्हाला कुणीतरी बोलवतं. खरंच मैयाचा अनुभव आहे शूलपाणीत. आणि त्यांनी जसं सांगितलं तसं आहेच खरं? खरंच आहे, खरंच आहे. खूप आनंदात, किती दुखलं थकलं तरी पण मैयाचं नाव घेतलं की छान वाटतं आणि आनंदी होतं. असं हे होत नाही की आम्ही दमलोय, आजारी पडलोय, असं वाटत नाही. दुखलं तरी किती खूप आनंद येतो. आईचे अनुभव होतात काहीतरी? आणि आईचे अनुभव म्हणजे वेळोवेळी आम्हाला ते रस्ता दाखवायला असं कुणीतरी भेटतं, सांगायला. हेच अनुभव आम्ही मोठा मानतो. आम्हाला रस्ता कळणार कसा? अचानक कोणतरी दिसतं रस्त्याने, कुणी नसतं, आणि अचानक दिसतं माणूस. अरे वा, यांना विचारलं बाबाजी इधर से जाऊ, उधर से नाही जाना. किती छान वाटतं. चुकलं असतो आपण असं वाटतं. खूप छान. आणि हे सांगा माते की आपण घरी असताना आणि परिक्रमेत असताना काय अंतर आहे बरं? घराची आठवणही होत नाही, इतकं आनंदी राहतो. घरीच्या आणि याच्यात अंतर काय? काय अंतर म्हणजे असं वाटतं की आपण आपल्यासाठी जगतोय आता खरं संसारातून. आता पाहत आपण कोणासाठी जगत होता मग? संसारासाठी. सगळ्या बाकीचे नातवंड, सुना, मुलं, हे सगळं हे करायचंय, ते करायचंय, ते करायचं. पण इथं काहीच आठवण होत नाही. फक्त आता संध्याकाळी कुठं थांबायचंय, जेवायला काय आहे, झोपायची सोय आहे का, पांघरायला देतात का, ते दिलं. छान सकाळी आंघोळ करायची की निघाले, मैयाची पूजा केली की निघालो. सकाळी 6:30 पावणे 7ला तर लगेच पैदल. आनंद एक नाही. खूप छान. असं काही होतं की तुम्हाला मनात एखादी इच्छा उत्पन्न झाली आणि इच्छा पूर्ण होते का असं? मी काहीच इच्छा केली नाही, फक्त मैयाला एवढीच इच्छा केली की तू माझी पूर्ण परिक्रमा करून घे पैदल. हीच तुझी भेट मला. अरे वा. तू मला येऊन समोर भेट, अशी माझी काही इच्छा नाही, माझी पात्रता नाही. तर माझी पात्रता एवढीच करतो, पैदल माझी पूर्ण यात्रा करून घे. संकल्प आणि आपण परिक्रमेत असताना, चालत असताना आपल्या पावलांचा आवाजामध्ये काही होतं का असं की आपल्या असं जाणवतं कोणी की मागं चालतंय का आपलं? मागून कोणतरी चालतंय असं वाटतं. थोडं अंतर गेल्यावर अरे कुणीच नाहीये, मागून आवाज आल्यासारखा वाटतो. मात्र चालता वाटतो असं? वाटतो वाटतो वाटतो. हो, 100% म्हणजे आई वाटतो. प्रत्यक्ष आपल्या प्रत्यक्ष बरोबर असते आई, आपल्या बरोबर असते. हा अनुभव येतो. येतो अनुभव हो आला. हो, जाणवतो. म्हणजे दिसत नाही पण मागून येते. नाही. बाकी इथं बरेच लोकांना असं होऊन गेले की काल परवा एक माई होती, आपल्या महाराष्ट्रातली होती. तर तिला असं झालं की ती लखनगिरीच्या याच्यात पळत असताना एक फेटेवाले बाबा आले, जसे वारकरी संप्रदायाचे होते ते. आणि त्यांनी पकडले त्यांना आणि बरोबर खाली उतरून गेल्यावर ते बाबा डायरेक्ट अदृश्य होऊन गेले. मी म्हटलं हे जे बोलताय खोटं असेल, खोटं असेल म्हटलं. मग मी परत वरती गेलो. वरती त्या म्हणजे जोडी होती ती लक्ष्मीनारायणची. ते बाबा वरती होते जसं तुम्ही आले तसे. तर त्या बाबांशी मी चर्चा केली. तर म्हणे आमचा घरच्यांना म्हणजे त्यांना असा अनुभव आला मातेला म्हणे की ढकलून दिलं म्हणे. आणि मग ते बाबा स्वतः सोडायला आले तिथपात.
आणि त्यानंतर अदृश्य होऊन गेले म्हणे. हा त्यांना अनुभव आला. मग मला अनुभव असा मागून चालत येतंय कोणतरी, एवढा अनुभव आहे. नाही, असे म्हणजे प्रत्यक्ष अनुभवी येतात येतात हो, सांगतात भरपूर आणि सांगतात. त्या माई म्हणजे वारकरी संप्रदायाच्या होतात. हा म्हणजे जसं की आई ज्याचा भाव जसा असतो जसा हा. मग त्याने तसं वारकरी संप्रदायाचा असताना त्यांनी तसं त्यांना माहिती. तशी व्यक्ती समोर आली. इथे एक तुम्ही इथं झोपले तिथे एक बदलापूरची माई होती, दासरे परिवारची. हा त्यांना आईने त्यांचे गुरु आहेत आसाराम बाबा. बर. हा तिच्या रूपात त्यांना सांगितलं की तू परिक्रमा कर. हा 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 पण मध्येच काहीतरी त्या वय जास्त असल्यामुळे आणि जसं तरुण चालतात तसं चालून गेले. मग त्यांना ते त्यांची तब्येत थोडी खालवली. मग परत त्या गेल्या वापस. परत तब्येत बरोबर केल्यानंतर या त्यांनी 3 वर्ष आणि 13 महिन्यांनी काय अशी परिक्रमा उचलली होती. मी म्हटलं आई तुम्ही एवढी मोठी लांब परिक्रमा उचलली तर मग तुम्ही 5 किलोमीटर चाला, 10 किलोमीटर चाला, एवढं कशाला चालायचं? 3 वर्षात एवढं कशाला चालायचं ना? 3 वर्ष 13 महिने 4 वर्षाची परिक्रमा. तसं तुम्ही करत नाही का काही चालताना की आपण ते मागं राहिले आपण त्यांच्या पुढे जाऊ असं? अजिबात नाही. अजिबात जेवढं मला चालता येतंय तेवढं मी चालते. आणि मैयाला एवढीच पावलागणी विनंती की मैया मला घरी पाठवू नको पूर्ण परिक्रमा झाल्याशिवाय. तसं करूही नका. तसं करूही नका. नाही करत. मैया तसं केल्याने काय होतं की आपण परिक्रमा नसताना एखाद्या शर्यतीत मध्ये शर्यत लावलेली आणि कोण पुढे जातं, पडा कोण पुढे जातं, तसं होतंय. म्हणून तसं काही करू नका अजिबात. म्हणजे आईचा भरोशावर झाला, आईच्या भरोशावर. आमच्यात हे किती रागवले ना, किती हळू चालते तरी मी तेवढंच चालते. रागवले तर हो म्हणायचं आणि आपण आपलं जेवढं स्पीड आहे तेवढंच चालायचं. आहे मैया तुम्ही जावा पुढं, एवढं म्हणते मी. मैया आहे माझ्या बरोबर, तुम्ही जावा पुढं. ठीक आहे मैया, आपण आले ना जी मुलाखत दिली याबद्दल धन्यवाद. नर्मदे हर. बोला माई, आपलं नाव सांगा. माझं नाव जयमाला जयराम नेमकर, हा डोंबिवली. कुठले? डोंबिवली मुंबई. हा डोंबिवली. हा तर खूप वर्ष मला यायचं होतं की नर्मदा परिक्रम करायचे सगळ्यांचं मी ऐकते. पण आमचे गुरुदेव परमजे रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचं पण तिकडे कार्य असतं. ते घरोघरी जाऊन आम्ही वेदांचा प्रसार करत असतो. सगळे सत्संगातले महाराष्ट्रामध्ये सत्संग आहेत आमचे, धुळे, जळगाव, नाशिक वगैरे असं, नागपूर. तर म्हटलं आता ही सेवा सोडून कसं जायचं आपण नर्मदा परिक्रमाला, असा मला प्रश्न पडायचा की सारखे तिकडे चांगले कार्यक्रम. आता ह्याही वर्षी चांगले कार्यक्रम आहे, पण आता मी निश्चय केला की जाऊ दे, आता इकडे काही चांगले असले तरी आपण जायचं परिक्रमेला. कारण पुढच्या जानेवारीत 19 जानेवारीला आमच्या सत्संगाचा मोठा याग आहे. दरवर्षातून एकदा आम्ही यज्ञयाग करतो मोठा सत्संगातर्फे, सगळे मिळून 200-250 आमच्या सत्संगामध्ये लोक आहेत, कल्याण डोंबिवलीचा मिळून. ते म्हटलं हे सोडून ते सोडून म्हटलं ना, आता निश्चय करायचा काही इकडे असलं तरी आपण परिक्रमाला जायचं. माझी मैत्रीण भेटली वारीतली आषाढीच्या, आणि ती म्हणे तुला यायचं आहे का गं, मला पण जायचं आहे. म्हटलं हो सिनकर म्हणून. तर म्हटलं हो मला पण जायचं आहे. मी हो बोलून गेली आणि आम्ही निघालो. आणि पहिलं तर 10 दिवस असं मला वाटत होतं, अरे आपण कशाला आलो, अरे आपण कशाला आलो, अरे आपण असं खडतर रस्त्याने आम्ही आलो ना खाली की मैयाच्या याने जाऊया काठाने. आणि रानात शिरलो पहिल्याच वेळी. थोडं पुढं चालल्यावर ओंकारेश्वर सोडल्यावर आम्ही रानात शिरलो आणि चालतोय 2 किलोमीटर मी चाललो आणि त्याच ठिकाणी परत आलो. मग जिथून सुरुवात केली होती तिथेच आलो. अरे म्हटलं आता काय बापरे, आपण 2 किलोमीटर चाललो आणि परत तिथेच आलो. तिथे सगळ्या खुणा दिसत होत्या, झाडं तीच हे ते, कचरा टाकलेला तसाच. मग त्याने सांगितलं होतं तुम्ही खाली उतरा, खाली ओढा आहे मोठा, तो ओलांडून पलीकडे जावा. खाली गेलो. खाली ओढ्याला एवढं पाणी, कमरेपर्यंत छातीपर्यंत पाणी. आता म्हटलं कसं जायचं, जवळ तर कोणीच नाही. म्हणून मी, माझा नातू आणि ती सिनकर होती, रेखा सिनकर, तिघंजण आम्ही. आणि बोजे घेऊन कसं जायचं ना, ओढ्याला भरपूर पाणी.
मैया मैया नर्मदा मैया नर्मदा मैया नर्मदा मैया आम्ही ओरडलो. तसं ते वरती आश्रम होता, तो सेवेकरी धावून आला खाली आणि म्हणाला घाबरू नका. आमचे सगळ्यांचे बोजे नेऊन पलीकडे ठेवले आणि मला हात धरून नेलं, तिला हात धरून नेलं. हा पोता तर माझा चालतच होता, तो ओलांडला त्याने आणि माझे सगळे कपडे भिजले सगळे. बा एवढं कठीण. पुढे गेलं तर आणखी रस्ता कठीण होता आश्रमापर्यंत. पुढे त्याच्या आणखी रस्ता की खाली खोल दरी आणि रस्ता नुसता पाण्याचा रस्ता आणि पाऊल ठेवायला जागा नाही. एक पाऊल कुठे ठेवणार असा प्रश्न. तर आमच्यावर एक पाटकर म्हणून मिळाले होते. ते म्हणाले आम्ही तुमचे सामान आधी ठेवतो वरती नेऊन, कसं तरी तुम्ही तुमचा हात धरून नातू येईन. तर असं निसरडा रस्ता आणि तो म्हणाला मी तुझा हात धरतो आजी. मी म्हटलं ह्याने हात धरला तर मी पण जायचे आणि हा पण जायचा दरीत. म्हटलं मी मी सरळ सरड्यासारखी वरती 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 हळू गेले. सगळं अंग असं झोकून लहान बाळ चालतं तशी मी चालू वरती गेले. मग थोड्या पायऱ्या केलेल्या होत्या त्याने तयार. पुढे थोडाच मठ होता, त्या मठवाल्याने थोड्या पायऱ्या केल्या होत्या आणि त्या मठामध्ये गेलो. तसं रात्री महाराज होते, 2-3 साधू बिधू होते, सगळे गांजा बिजा ओढणारे आणि आम्ही 4 जण होतो पाटकर वगैरे. त्याने गरम गरम खिचडी केली, समोर नळ होता, आंघोळ वगैरे केली. 7 वाजता खिचडी घेऊन आम्ही झोपलो आणि मैया समोर होती एकदम. आणि सकाळी उठून पुढे आणि असंच खडतर खडतर रस्ता. म्हणजे किती वेळा तरी मी मरणातून वाचलेला आहे असं याच्यातून. म्हणजे असं टेकून टेकून चालायचं, टेकून टेकून चालायचं. घसरण एवढी का पाय ठेवायला जागा नाही. घसरलं तर खालीच एकदम, घसरलं तर खालीच एकदम. म्हणून लहान कडे कपारीला धरून 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 वरती आलो आम्ही. आणि असेच म्हणजे आता नदी ओलांडली असायची, पूल ओलांडायचं असं कोणीतरी मागून यायचे. माया तुमचा हात धरतो चला माझ्या. म्हटलं माझा हात धरल्याशिवाय मी नाही चालू शकत पुलावरून ह्याच्यावरून. माझा हात धरून मैयाच यायची आणि हात धरून पार करायची. माझी बॅग पण घ्यायची. आताच काल सकाळीच नदी लागली आणि रस्ता आम्ही वरून आलो का दुसऱ्या रस्त्याने जाऊ लवकर म्हणून. तर रस्ता असा की बापरे पाऊल ठेवायला जागा नाही. सगळा डोंगर डोंगर, थोडं बारक्या बारक्या याच्यातून दगड धोंडे. ते मागचे लोक आले. म्हटलं माझा हात धरा, मग मी चालीन. माझ्या नातवाने बॅग घेतली आणि त्याने हात धरला. हळूहळू हळूहळू खाली नदीत आलो. ह्या लोकांनी सगळ्यांनी आंघोळ बिंघोळ केल्या, कपडे धुतले. आमच्याबरोबरच्या 5-6 जण आम्ही होतो ग्रुप. कपडे बिपडे आणि वरती मग चालल्यावर आश्रमाला तिथे विश्रांती केली. आम्ही तिथे राहिलो. असे मैया काय पण आम्हाला उपाशी ठेवत नाही. काहीतरी मिळतंच खायला. मागे तर वडवांपर्यंत सगळे सकाळच्या वेळी नाश्ता घ्या, पोहे घ्या, नाश्ता घ्या, चहा घ्या, असे हॉटेलवाले पण फुकट देत होते आम्हाला वडवांपर्यंत. बडवान आहे ना, बडवानी हा बडवानीपर्यंत तर आम्हाला सगळं चांगलं मिळालं. पोहे सकाळी नाश्त्याला, चहा असं सारखं होतंच होतं. आणि बडवानला तर जेवण चांगलं होतं. बडवानला इतक्या दिवसात नुसतं डाळ भात आणि खिचडी, डाळ भात खिचडी डाळ असंच होतं. त्यामुळे कंटाळा जरा आला होता. आणि बडवानला जरा जेवण त्या दिवशी ते लोक जरा मला वाटतं श्रीमंत आहेत सगळे. तो आश्रम मोठाच आहे आणि सगळी व्यवस्था पण चांगली आहे त्यांची. रात्री जिलबी आणि भाजी पोळी, सगळं भात आमटी भात. जरा खूप दिवसांनी जेवल्यावर बरं वाटलं. जरा म्हटलं आज घरच्यासारखं जेवण मिळालं आपल्याला. तिथे मग 1 दिवस राहिलो आणि दुसऱ्या सकाळी निघालो. असे आमचे डोंबिवलीचे आहेत दुसरे, उदयन आचार्य वगैरे. ते आम्ही मागे एकदा थांबलो होतो. ते हे चालू होतं तेव्हा खाप्परमाळ चालू होतं ना, तो डोंगर. त्याच्या अगोदर खाली एक मोठं हे आहे, आश्रम आहे असा डोंगरावर एकदम. काय आजूबाजूला काही नाही असंच. ते उदयन आचार्य तिथे होते, आम्ही पण होतो. ते सारखे आमच्याबरोबर थोडे दिवस होते बरोबर.
ते म्हणाले त्यावेळी मी भारूड केलेलं ते गाणे म्हटलेले त्यांनी, भक्तिगीतं म्हणाली. बासरी वादक होते त्यांच्याबरोबर करंदीकर. त्यांनी रोज बासरी वाजवायची झोपताना ते. आणि त्यांची पूजा झाल्यावर, नर्मदाबाईची पूजा झाल्यावर संगीत पाहिजे ना, म्हणून ते संगीत सेवा लागते. असे देवाला सुद्धा संगीत सेवा, नृत्य असं म्हणून ते बासरी वाजवायचे. त्यांची उदयनाचार्यांची पूजा बिजा झाली नर्मदाष्टक. पण नर्मदाष्टक म्हणताना खूप शंकराचार्यांनी खूप असं म्हणजे एवढं सरळ आणि सुंदर लिहिलेलं आहे ना ते नर्मदाष्टक, की आपल्याला लय लागून जाते, की एकदम आनंद होतो. असं बापरे, भरपूरच त्यांनी चांगलं लिहिलेलं आहे शंकराचार्यांची सगळी स्तोत्रं चांगली आहेत, की लयबद्ध आहेत. अलक्ष लक्ष 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 असं जातकारी जातकारी कारी चक्रवाक असे म्हणजे सुंदर शब्द आणि लयबद्ध. त्यामुळे ते नर्मदाष्टक सुंदर होतं. आणि ते आरती पण मैयाची खूप सुंदर आहे. म्हणताना खूप आनंद होतो आणि खूप सुंदर वाटतं आरती करताना, की मैयाच आपल्या. तर मैया आपण गुरुमुखी आहात. हां, काय आपलं गुरुचं नाव काय सांगितलं? माझे गुरु परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज, अहमदनगर, महाराष्ट्र. आणि ते दत्तावतारी आहेत. दत्त संप्रदाय. दत्ताचा अवतारच आहेत ते, कारण संपूर्ण पायावर त्यांना ईश्वरी चिन्ह होती. दत्त संप्रदाय. शंख, चक्र, त्रिशूळ वगैरे. मठ आहे त्यांचं. हा, मठ म्हणजे मोठा आश्रम आहे. किती आश्रम आहेत? वेदांत नगर आश्रम एकच आश्रम आहे. आश्रम. हा, बाकी सगळे सत्संग आहेत. आम्ही त्यांच्या प्रेरणेने आला तुम्ही इथं. हा, त्यांच्या प्रेरणे त्यांना नमस्कार करून त्यांना सांगूनच आम्ही कुठे जायचं असलं तर जातो. का बाबा आम्ही निघतोय हे तिथपर्यंत सगळे तिथे जाऊनच हे करतात. पण मी एवढी नाही जाऊ शकले, मग ती घरीच मी नारळ ठेवून गुरुदेवांना. आम्ही आश्रमच्या सेवेला असतो. आम्हाला सेवा, आमची सेवेला जे सेवा करतो त्याची प्रेरणा आमचे गुरु आहेत. विश्वमानव रुहानी केंद्र नवानगर. हा, विश्वमानव रुहानी केंद्र नवानगर. म्हणजे जवळजवळ आमचे भारतात 300-350 असे शाखा आहेत. म्हणजे मोठमोठे मानव केंद्र आहेत. मानव केंद्र. मानव केंद्र म्हणतात त्याला. मानव केंद्र आहेत. तर त्या केंद्रात आमचे बरेचसे सेवा चालते. म्हणजे ही जे आम्ही सेवा करतो ही तिथून प्रेरणा बनून घेतलेली, की हर जीव की आपने सेवा करना है, हर आत्मा की सेवा करना है. ते गुरुदेवांनी सांगितले की गोरगरिबांची, आजारी माणसाची जी सेवा होते तुमच्या हातून ते पुण्य नाही होत. गुरुदेव काय सांगतात की माणूस जन्माला आल्यावर त्यांना 3 ऋण असतात. एक देव ऋण असतं, एक आईवडिलांचं ऋण असतं आणि एक समाजाचं ऋण असतं. आईवडिलांची सेवा करून आईवडिलांचं ऋण फेडायचं, समाजाची सेवा करून समाजाचं ऋण फेडायचं. आणि जिथे जिथे यज्ञयाग, वेदपाठ शाळा आणि यज्ञयाग असे हे आश्रम असतील त्यांना सहाय्य करून आपलं देवाचं ऋण फेडायचं असतं. या इथे आम्ही राहू शकत नाही, घनघोर धन देऊ शकत नाही. मग थोडं आपल्या परीने देऊन आपलं त्या देवाचं ऋण फेडायचं असतं आमचे गुरुदेव सांगतात. काही लोकांना वाटतं मी मानव सेवा केली आणि मी गरिबांची सेवा केली, आजाराची सेवा केली की मला पुण्य मिळत नाही. फक्त सत्कर्म होतं तुमच्या हातून, सत्कर्म होतं. आई, आम्ही कोणतीही सेवेची अपेक्षा ठेवत सेवेची अपेक्षा ठेवायची आम्हाला ते पडले नाही. कारण आपल्याला त्याचे काय घेणं देणं नाही. आज याच्याशी काय संबंध नाही. आमचा संबंध फक्त नामाशी, भजन सुमिरनशी. आम्ही जेवढं भजन करू, सुमिरन करू तेवढे मुक्ती होईल, नाही तर काय नाही. ही सेवेने काय होणार नाही. या तुम्ही सत्कर्म कराल तेवढं आमचे गुरुदेव सांगतात. सत्कर्म केल्यानंतर काय होईल? मी जास्तीत जास्त आपल्या याच्यात जाईल, स्वर्गात जाईल. नाही, सत्कर्मानंतर स्वर्गात जाईल. सत्कर्म तिथे भोगावे लागतील, त्याच्यानंतर परत इथे यावं लागेल. स्वर्ग मिळणं ते दूरच राहिलं. कारण स्वर्ग आणि नरक दोघही बंधन आहेत, दोघही बेडे आहेत. एक सोन्याची बेडी आणि एक लोखंडाची बेडी, दोघही बेडी. आणि दोघं बेड्यातनं जर मुक्त व्हायचे तर फक्त त्याला मुक्त करतं फक्त नामसंकीर्तन. नामाशिवाय काही नाही. नामाशिवाय कोणाचीच मुक्ती नाही. जो नामाचं रटन करेल, जो सुमिरन करेल तोच मुक्ती होईल, नाही तर त्याची पर्याय नाही. त्याच्याशिवाय कोणी पार होऊ शकत नाही. कलियुगामध्ये नाम घेण्याने
आणि सेवा केल्याने, हे धर्मकार्य केल्याने पुढचा जन्म तुम्हाला चांगला येईल. चांगल्या पुढचा जन्म कुळामध्ये, आपल्याला घ्यायचा नाहीये. चांगल्या कुळामध्ये, पुढचा चांगल्या जन्म मला तर मी परिस्थितीमध्ये. मागतो, पुढचा जन्म ईश्वर मला देव नको, तुझ्याच जवळ ठेव. पुढचा जन्म जर नको असेल तर शंकराचार्यांनी सांगितले, गुरुदेवांनी सांगितले हा. की तुमचं मरण जवळ आल्यावर हा. तुम्हाला श्रीकृष्णाची आठवण यायला पाहिजे, श्रीकृष्णाचं नाव यायला पाहिजे. आजी आई तेव्हा मला तुम्ही मला श्रीकृष्णात सांगा, विलीन होईल. श्रीकृष्णाला मी पाहिलं नाही. मला एकच आवडतं आई, हा. गुरु गोविंद दोने खडे काके लागू हा. पाय, गुरु बलहारी आप हा. गोविंद देव बताय. नाही. ज्याला मला त्याने दाखवलं नाही, मी त्याला गुरु- वाटण करू का श्रीकृष्णाला? ते मी श्रीकृष्णच श्रीकृष्णाला आहेत. पाहिलं नाही अद्याप. तुमचे गुरु म्हणजे हा. श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णाला गुरुना पाहिलं नाही मी. त्यांचं नाव आलं तरी पाहिजे, हा. तरी आलं ना तरी तुला मोक्ष आहे. मग तुम्ही फक्त तिथे मला फक्त तेच आठवतं की मला हा. हे कार्य मी आज बोलतोय, आज मी इथं आहे, हे सर्व गुरूंच्या मुळे. नाहीतर मी कुठं बेवडा होता आणि कुठं पडून राहिलो असतो, या मला आलोही नसतो मी तुमच्या जवळ. त्यावेळी कारण तुम्ही त्यांनी मला दिली आणि त्याने आपलं जे खोलून दिलं. बरोबर आहे. म्हणजे काहीतरी खोलून दिलं चांगल्या त्यांनी. मार्गावर आलात ना तुम्ही, गुरूंमुळेच आलात ना हा. चांगल्या मार्गावर. तर मग गुरुनाच पाहावा लागेल. गुरूंनाच पाया पडायचं असतं. माझ्या अंतसमय तूच मला घ्यायला हा, ये. हा, तुझी तोच आहे. जिम्मेदारी ती. हा. मला ते विश्वास नाही कोणावर, मी कोणाला नाही, पाहिलं नाही, नाही, नाही. नाही. ज्या दिवशी पाहिन गेल त्यांच्यावर विश्वास करेल मी. आणि आपले नाते वगैरे कोणाची आठवण करायची नाही. त्यांना मरताना लांब राहा, त्यांचं दिसता कामा नाही. देव दिसायला पाहिजे आपल्याला त्यावेळी, तेव्हा मोक्ष मिळतो. असं श्रीकृष्णाने वचन दिलंय गीतेमध्ये की माझे जे भक्त आहेत, म्हणजे गुरु आपले श्रीकृष्णच आहेत, की माझे जे भक्त आहेत त्यांना मी अलगत उचलून नेईन. की त्यांनी आता आजारी पडल्यावर कसं असतं, मला ह्या आई तसं नाही. हां ज्या असा महाभाषा